ज्या स्थानी आपण आहोत, ज्ञानोबारायांनी वर्णन केल्याप्रमाणे हे त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे अशा ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी या नेवासा क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे। या एका ओवीतच नव्हे तर 4 ओव्या, त्यातील प्रमुख 3 ओव्या, त्या ओव्यामध्ये आपल्याला नेवासा क्षेत्राचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आढळतं। आम्ही नेहमी सांगत आलो की ज्ञानोबारायांनी जगातील समस्त विषयांचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे। असा एकही विषय जगात नाही की ज्याचा विचार ज्ञानोबारायांनी केलेला नाही। भले संक्षेपाने असेल किंवा थोडा विस्तारपूर्वक असेल, पण ज्ञानेश्वरीमध्ये जगातील समस्त विषयांचा विचार ज्ञानोबारायांनी केलेला आहे। मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणार ज्ञान ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे। पण जगातील समस्त विषयांचा विचार करणारे ज्ञानोबाराय एकाही तीर्थाचा महिमा ज्ञानेश्वरीत गात नाही। एकाही तीर्थाचा महिमा एका शब्दानंही न वर्णन करणारे ज्ञानोबाराय नेवासा क्षेत्राचं महिमान सांगताना, महती सांगताना 4 ओव्या किंवा मी सांगितलं तसं प्रमुख 3 ओव्या, त्यातील तत्कालीन भौगोलिक स्थिती, राजकीय स्थिती आणि या क्षेत्राची पवित्रता याचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी या ओव्या खर्च केलेल्या आपल्याला आढळतात। 18व्या अध्यायाच्या शेवटी ऐशी युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणलिंगी किंवा दक्षिणली असेही पाठ आहेत। त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्रू तेथ महेशान्वय संभूती श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञान देवे गीते देशिकार लेणे। अशा या पवित्र ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात या श्रीमद भगवद्गीतेवरती देशिकार लेण निवृत्तीनाथ सुत असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांकडून केल्या गेलं। वर्णन 3 ओव्यात केलेलं आहे। श्री महालया महात्म्यम नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे। तो काय आमच्या अजून हाती लागलेला नाही, पण त्या प्रयत्नात आम्ही आहोत। त्यामध्ये नेवासा क्षेत्राचं परिपूर्ण वर्णन आणि अगदी ज्या मंदिरात आपण बसलेलो आहोत त्या भगवान